सुधा, ए सुधा, काय म्हणालीस तू? कमाल आहे. अगं केव्हाची हाका मारते मी, कुठे लक्ष आहे तुझं? शरद आल्यापासून मन थाऱ्यावरच नाही माझं. तो इथे नव्हता तेव्हा कसं सगळं व्यवस्थित चाललं होतं आपलं. या विषयात मी बोलले नाही. म्हटलं तुला आवडेल नाही आवडेल. का या घराशी तुझं रक्ताच्या नात्यापेक्षा घट्ट नातं आहे. बोल ना, अगदी खुशाल बोल, मन मोकळेपणाने बोल. काल अल्बम बघताना किती गोंधळ झाला तो पाहिलंस ना? हो ग, मी तर घाबरूनच गेले होते. रात्रभर झोप नाही आली मला. अक्का तुझी ही अवस्था मग माझं काय होत असेल? आकांक्षा अनुष्का आता मोठ्या झाल्या, पण ही अक्षता, तिची मला आत्ताच काळजी वाटायला लागली. त्या वेळातली समज अक्षताला आत्ताच खूप आहे. अगदी निर्विवादपणे हे सत्य आहे की ती खूप हुशार आहे. तिला खोटी उत्तर दिलेली आत्ता चालतायत, पण पण उद्या काय? अगं तू इतकी हुशार, तुझी ही अवस्था, मग दिवसभर माझ्यासारख्या अडाडीबाईची काय तारांबळ उडत असेल याची कल्पना कर. आकांक्षा अनुष्काला ओरडलं ना तर ते ऐकायच्या तरी, पण ही अक्षता नाही ते प्रश्न विचारून मला भंडावून सोडते. का, कशाला? आणि तिला उत्तर नाही दिलं ना तर ते उत्तर शोधून काढण्याचा ध्यास घेते ती. आणि त्यातून आता तर त्यातून काय तिला आता बंटी सारखा मित्र मिळालाय. अक्का त्यांच्या गप्पा चर्चा ऐकशील ना थक्क होऊन जाशील. परवा मला म्हणाली, फोनवरून माझ्याशी गप्पा मारणारे बाबा आता मुंबईत आलेत ना, मग ते आपल्या घरी का नाहीये? नुसते फोन का करतात? अक्का काय ह्याचं उत्तर देऊ, सांग ना. परमेश्वरा, कठीणच आहे सगळं. परवा तर झोपेत बडबडत होती, तू माझी खरी आई नाहीस तर मग मग तू माझ्यावर एवढं प्रेम का करतेस? अक्का हा प्रश्न मी मला सुद्धा स्वतःला कधी विचारला नव्हता. खरंच मी तिची खरी आई नसून सुद्धा का तिच्यावर एवढं प्रेम करते? कशाला? शांत, हे बघ, देव तुझी परीक्षा बघतोय. कोणी पाहिलाय देव? असं कसं म्हणतेस तू? अगं देव सगळीकडे असतो, तुझ्यात आहे, माझ्यात आहे. अगं आकांक्षा आणि अनुष्का, त्यांना माहिती आहे की अक्षता आपली सख्खी बहीण नाहीये, तरी त्या तिच्यावर किती प्रेम करतात. अगं यातातच देवत्वाचा अंश नाहीये का? तसंच तू सुद्धा तिच्यावर इतक्या अक्का पुरे पुरे, माझं कौतुक पुरे झालं. मी काहीच केलं नाही. मी आयुष्यभर फक्त तडजोडीच करत आले. त्या त्या वेळेला योग्य वाटतील तशा तशा, फक्त तडजोडी. अक्का पण त्यावेळची गोष्ट वेगळी होती. त्यावेळी मनाची उभारी होती, जयाचा आधार होता मला. पण आता आपल्याच माणसांमुळे टेन्शन्स, तणाव. प्रारब्ध, दुसरं काय म्हणायचं? हक्क तुझं एक मात्र बरं आहे, तू प्रत्येक घटनाला एक कारण शोधतेस निश्चित. देव, प्रारब्ध. काही नाही ग, तेवढाच आधार वाटतो, दुसरं काय? आधार? वडाच्या झाडाला वेलीचा? हो, असतो.
वडाच्या झाडालाही आधार वेलीचा. स्वतःला कामात गुंतवून घेण्याचा मी खूप प्रयत्न करते अक्का, पण मनात सतत एक भीती असते की कधी येऊन काही विचारेल मला. अक्का ती समोर दिसली ना की धडकीच भरते की ते काय प्रश्न विचारणार आहे. असं वाटतं की आत्ता येऊन विचारेल की ही चित्रा मावशी कोण. मी काय उत्तर देऊ, काय उत्तर देऊ. आणि तिला तिला जर खरं कळलं की चित्रा कोण आहे तर काय होईल अक्का. कशी रिॲक्ट होईल ती मला. मला काहीच कळेना असं झालंय ग. हे बघ सुधा, अगं काळजी करू नकोस तू. इतके दिवस तू येईल त्या प्रसंगाला धैर्यानं तोंड दिलंस ना. हं? मग आता का घाबरतेस. हे बघ, हा गुंता पण हळूहळू सुटेल. यावेळी तुझ्या आशीर्वादानं काही फारसा फरक पडेल असं नाही वाटत अक्का. बघूया. आज किती दिवसांनी आलास माझ्याकडे चहा प्यायला. हो हो. सुनंदा कशी आहे. तिलाच विचार. दोन दोन लहान मुलांचं करायचं म्हणजे. खरं. बरं वाटलं खरंच. अलीकडे तू हसण्यावरती बंदी असल्यासारखी वागतेस. हे सगळं वरवरच आहे जया. हसणं फक्त ओठातून आणते, पोटातून येऊच शकत नाही अलीकडे. का ग, काय झालं. काय झालं नाही ते विचार. अक्षता नाही नाही ते प्रश्न विचारून हैराण करून सोडते रे. हो, पण अक्षता म्हणजे तुझ्या घरामध्ये एक हँड ग्रेनेड आहे, पण माझ्या घरामध्ये बंटी आहे म्हणजे एक ॲटम बॉम्ब. त्याला ना भरपूर प्रश्न असतात आणि गंमत माहिती का, त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं त्याला आधीच माहिती असतात, पण तो आपल्याला विचारतो आणि मग आपण चुकीचं उत्तर दिलं ना की असा लुक देतो आणि त्या लुकमध्ये सगळं असतं. अरे अरे अरे, बिचारा माणूस, याला अक्कल नाही, ह्याचं पुढे कसं होणार, कठीण अरे. हा, आपण तरी काय करणार, त्याचं नशीब आणि तो. सगळं सगळं एका लुकमध्ये असतं. आणि असा हा बंटी आमच्या अक्षताचा फास्ट फ्रेंड असावा. मी त्याला परवा म्हणालो सुद्धा, म्हटलं अरे तुला एकसारखं त्या अक्षताच्या घरी जाऊन कंटाळा येत नाही. तर मला म्हणतो कसा, काय अंकल, एकाच घरी जाऊन जर मला 4 क्षेत्रातलं अपडेट ज्ञान मिळत असेल तर मी का न जावं. 4 क्षेत्र. हां, तू म्हणजे शिक्षण, अनुष्का म्हणजे ॲडव्हर्टायझिंग, हा त्याचा शब्द आहे बरं का. आकांक्षा म्हणजे मीडिया आणि अक्का म्हणजे काय, खाना खजाना. पण खरंच खूप शार्प आहे बंटी. हो, त्याची जीभ त्याच्याहून शार्प आहे. पण जया, सुदैवाने तुम्हाला तुमच्या बंटीने विचारलेल्या प्रश्नाची खरी उत्तरं दडवायची काहीच गरज नाही. इथे मात्र मला अक्षताला खोटी उत्तरं द्यावी लागतात, जे माझ्या मनाला अजिबात पटत नाही. मी तिला उत्तर देण्याचा प्रयत्न करते, तिचं समाधान करण्याचा प्रयत्न करते, पण तिला ते कळतं की हे उत्तर खोटं आहे. मग ती त्या उत्तराचा शोध घेत राहते, ध्यास घेते त्याचा. आपले बाबा भारतात परत येऊन आपल्याकडे का नाही राहत. काय उत्तर देऊ या प्रश्नाचं, सांग ना. तू माझी खरी आई नसून सुद्धा माझ्यावर एवढं प्रेम का करतेस, काय सांगू मी आता हिला. ती लहान आहे या सबबीखाली मी किती दिवस तिला अंधारात ठेवणार आहे. आणि माझी खात्री आहे सुद्धा की अक्षता या असमाधानी उत्तराबद्दल बंटीशी बोलत असणार. आणि बंटीला लगेच वास येतो. तो काही थोबाड बंद वगैरे करून ठेवणार नाही, तो ते उचकटणारच.
आता परवाचंच बघ ना, मी अक्का आणि अक्षता इथेच बसलो होतो. मी आणि अक्का काम करत होतो आणि ही एकीकडे अल्बम बघत होती. अल्बम बघता बघता अचानक तिने विचारले, ही बाई कोण आहे? आणि अक्का पटकन बोलून गेली, अगं चित्रा मावशी. त्यावर हिचे प्रश्न चालूच. हिचा फोटो आपल्या अल्बम मध्ये कसा? ही कुठे असते आता? हिचं बाळ कुठे? तिच्या या प्रश्नाला मी कसं रिॲक्ट व्हावं हेच मला कळेना. काय उत्तर देणार मी तिच्या या प्रश्नांना? सांग ना. नाही नाही नाही, असा नॉन प्लस होण्याचा अनुभव मला बंटी बरेच वेळेला देतो. काय आणि कसं रिॲक्ट करावं काही कळत नाही. मग मी काय करतो माहिती आहे, काला ये तस्मै नमः असं म्हणतो. एकदा लग्न झाल्यानंतर या पोरांच्या पोरांच्या? येस, पोरांच्या. बंटी इज इक्वल टू 10. 10 पोरांचा ऐवज आहे तो. लग्न झाल्यानंतर पोरांच्या प्रश्नाला तोंड द्यायची कृपा किंवा अवकृपा भगवंतांनी ऑलरेडी केलेली आहे माझ्यावरती. अरे पण सुनंदा आहे की तुझ्या बरोबर? चुकतेस तू. सुनंदा काय करते माहितीये का, बंटीने एखादा जटिल प्रश्न विचारला, म्हणजे तो जटिलच प्रश्न विचारतो, तो साधे प्रश्न विचारतच नाही. तर त्यांनी जटिल प्रश्न विचारला ना की सुनंदा सांगते, जा अंकलकडे जा, अंकल देतील उत्तर. की मी बोम बसलो विचार करत, डोकं पोखरत माझं. पण जया, माझे प्रॉब्लेम्स वेगळेच आहेत. हो का? ओके. पण तू काळजी करू नकोस, तू माझ्यासारखी वाग. म्हणजे मी कसं आता स्थितप्रज्ञ झालोय, मी पलीकडे गेलोय, पलीकडे त्या त्या लेवलला जाऊन पोचलोय मी. तू पण तसंच कर. चिंतामुक्त हो, कसलीही काळजी करायची नाही, विचार करायचा नाही, स्वस्थ बसायचं. म्हणजे नक्की काय करायचं? हा, म्हणजे काहीही करायचं नाही. काका, मला तुमच्याशी थोडंसं बोलायचं आहे. जया काय म्हणतोय? ते छान आहे. नाही नाही नाही, असं तुझं मत आहे का त्याचंही मत आहे? आम्ही दोघंही छान आहोत. असं दोघांचंही मत आहे. बरं, बंटी काय म्हणतोय? तो मजेत आहे. काका, मला तुमच्याशी थोडंसं बोलायचं आहे. बोल ना, मी ऐकतोय. हो. बोला. काका, बंटीची शाळा, माझं कॉलेज आणि नव्या नव्या संसारातले नवे नवे दिवस. हो ना, त्यामुळे संस्थेसाठी वेळच देता येत नाहीये मला. साहजिक आहे. मला एक सांग, पण नंतर काम करणार आहेस ना? असं का विचारता तुम्ही? माझं लग्न झालं म्हणून काय संस्थेशी असलेले संबंध संपणार नाहीत माझे. हां, वाईट याचंच वाटतंय की अलीकडे मला संस्थेसाठी वेळ देता येत नाही. वाईट वाटतंय ना, यात सगळं आलं बेटा. कुठल्याही संस्थेला देणग्यांपेक्षा, धनवान माणसांच्या मदतीपेक्षा सुद्धा या अशा तळमळीच्या कार्यकर्त्यांची खरी गरज असते. अगदी वटवृक्ष संस्थेला सुद्धा गरज आहे ना, ती या असल्या कार्यकर्त्यांची. अलीकडे वेळ देता येत नाही, काही हरकत नाही. सगळं एकदा स्थिरस्थावर झालं म्हणजे पुन्हा एकदा नव्या जोमाने कामाला लागा. काय हो काका? आणखीन काही आहे का? मी आता हो, करा. काय चिंगी गेली का शाळेत? हो बाई, गेली मोठ्या मुश्किलीने. काय झालं? आईने मूड नव्हता बाईसाहेबांचा. सकाळी सकाळी मूड नसेल झालंय काय तिला? तिने एकच ध्यास घेतलेला आहे की तू तिच्याशी खरं बोलत नाहीस. खरं आहे तुझं, पण काय सांगू तिला? सांग ना. मी तिची खरी आई नाही हे काही मला सांगणार नाही. आणि जर का मी तिला सांगितलं की मी तिची खरी आई नाही, तर इतक्या वर्ष मी तिच्यावर केलेलं प्रेम, माया
हे सगळं खोटं आहे? अगं तुझ्या लक्षात कसं येत नाहीये? तिची खरी आई कोण हे तिला सध्या नकोच आहे. पण तू तिची खरी आई नाहीस हे जे कोणी तिच्या डोक्यात भरवलंय ना ते आपल्याला काढायला हवं. तेच तर मी काढण्याचा प्रयत्न करते. म्हणून तर तिला इतकी समजावतीये. पण अक्का, जितका मी तिला समजवण्याचा प्रयत्न करते ना, तितकाच हा प्रश्न तिच्या डोक्यात खोल खोल रुतत जातोय. तिच्या मनातलं संशयाचं जाळं अजूनच वाढत चाललंय. अक्का, तिचा हा प्रश्न म्हणजे ना दुधारी तलवार आहे. जर का मी ती चालवली तर कुणीतरी जखमी होणारच आहे. अगं तू एवढी गंभीर का होतेस? अक्का अगं, तू मला विचारलंस म्हणून मी तुला सांगितलं. आणि हे बघ, एखाद्याने एखाद्या प्रश्नाचा गंभीरपणे घेतला तर दुसऱ्याने तसंच गंभीर व्हायला पाहिजे असं थोडंच आहे. म्हणजे बघ, मी आत्ता तुला सांगितलं की चिंगी असं असं म्हणाली, तू लगेच गंभीर झालीस. पण चिंगी काल रात्री तुझी आम्हाला नक्कल करून दाखवत होती. माझी? कशाबद्दल? म्हणजे तू एखादी गोष्ट तिला समजावून कशी सांगतेस गंभीरपणे आणि त्याची तिला कशी गंमत वाटते. पण शेवटी म्हणालीस ती की आई माझ्याशी खरं बोलत नाहीये, की ती माझी खरी आई आहे की नाही. इथेच तर सगळा घोळ आहे अक्का. काय खरं उत्तर देऊ सांग ना. सुधा, अनुचं अंबालीहून पत्र मिळालं काही? पत्र? अक्का ग, तू कुठल्या युगात वावरतीयस? पत्र लेखन कला ही आता इतिहास जमा गोष्ट झाली. तुला आठवतंय का आपल्याकडे इतक्या दिवसात पत्र बित्र काय आलेलं? हो, ते पण खरंच आहे. मग हल्ली पोस्टमन घरी येणार म्हणजे तो कसले तरी बिलं घेऊन येणार, नाहीतर लग्नाच्या पत्रिका. अगं, कम्प्युटर युग आहे आता हे. मला तर आता वाटतं ना, काही वर्षांनी कम्प्युटरवरतीच मुलं लग्न जमवतील आपली. बरोबर आहे तुझं. मी तर काय म्हणते की चिंगी आणि बंटीला तार म्हणजे काय हे सुद्धा कळणार नाही. कसलं काय घेऊन बसले? आता STD ISD फॅसिलिटी आहेत की. हो, पूर्वी आमच्या वेळेला काय तार आली ना की आत काय मजकूर आहे काय नाही हे कळायच्या अगोदर बायकांची रडारड सुरुवात. पण अक्का, हे मात्र खरं आहे. हा, पत्राने जी माणसं जोडली जायची ना, तो जिव्हाळा, ती कला ह्या यंत्रात नाही. बघते. हॅलो.